मुलांच्या बाबतीत म्हणजे मुलगा किंवा मुलगी बऱ्याचदा असं होतं की पालकांच्याकडून की त्यांना कोणत्या डिसिजनमध्ये फारसं इन्व्हॉल्व करून घेतलं जात नाही. म्हणजे आता समजा मुलं आहेत, एक 18, 19, 20 वर्षाची मुलं मुली कोणी कॉलेजला जाणारे वगैरे, तर त्या एजमध्ये असं असतं की त्यांना कोण फारसं डिसिजन मेकिंगमध्ये घेत नसतं किंवा काय त्यांचा सल्ला फारसा कोण ऐकत नसतं, आईवडील विशेषतः त्यांच्याबद्दल. तर काही वेळेला कसं असतं की माझं एक असा अनुमान आहे की वयाच्या 20व्या वर्षी साधारणतः मुलगा किंवा मुलगी हे बऱ्यापैकी मॅच्युअर झालेले असतात. म्हणजे त्यांना जगाची किंवा व्यवहार ज्ञानाची बऱ्यापैकी नॉलेज आलेली असते. त्यामुळं अशावेळी मुलांशी काही गोष्टी जर आपल्याला वाटलं तर बोलू शकताय तुम्ही. त्यांना काय कळत नाही असं समजू नका, त्यावेळी समजत असतं बऱ्यापैकी आणि त्याचा फायदा आपल्याला होत असतो. मग काय होतं की मुलं पण काय म्हणतात की नाही उगाच आपण आईवडिलांना कशाला सांगायला जायचं, त्यांना कळते की त्यांना आपण उगाच सांगणं चुकीचं दिसते. पण हे पण चुकीचं आहे. म्हणजे समजा तुम्हाला एखादी गोष्ट वाटत असेल की त्यामध्ये असं जर सांगितलं तर ते योग्य आहे आणि वडिलांना किंवा आईंना जरा ह्या पद्धतीनं जर तिने हे केलं तर ते जास्त चांगलं होईल, अधिक चांगलं होईल. पण कशाला सांगा उगाच त्या चिडतील, अशी एक त्यांच्यामध्ये भीती असते. पण जर आपण असं वातावरण थोडंसं ठेवलं की त्यांनाही बोलू द्या, मी असं म्हणत नाही त्यांचं ऐका, पण बोलायची संधी द्या. बोलत आहेत ना, काय तर सांगत आहे ना, असं करा किंवा असं केलेलं बरं पडेल तसं. ऐका ना तुम्ही 2 मिनटं. पटलं ऐकून घ्यायचं, नसं नाही तू म्हणतेस बरोबर का, तसं नाही असंच आहे, ठीक आहे, ओके गो. पण बोलायची संधी द्या आणि मुलांनी बोलायचा प्रयत्न केला. आता एक उदाहरण सांगतो, याचा फायदा कसा होतो सांग. बऱ्याचदा काय झालेलं असतं, एखादी आता समजा एक मुलगी आणि एक आई आहे. तर आईचं कधीतरी कुणाशी काहीतरी एखाद्या कार्यक्रमात काहीतरी खटका उडलेला असतो, कोणतरी काहीतरी बोललेलं असतं आणि त्या आईच्या मनावर बऱ्याच वर्षापासून ते बसलेलं असतं की तिने मला असं बोललेलं आहे, असं बोललेलं आहे, असं बोललेलं आहे. आणि तो विषय घेऊन त्या व्यक्तीविषयी कधी पण विषय निघाला की नाही तिनं मला त्यावेळी असं बोललं होतं, मला त्या व्यक्तीबद्दल असं वाटतं आहे, म्हणजे त्यांची कोणतरी नातेवाईक असेल कोण असेल, तर त्यांच्याबद्दलचा तो राग किंवा तो हे त्यांच्या मनात कायम बसलेला असतो आणि ते प्रत्येक वेळी ते निघत असतो विषय. तर एक वेळी त्या मुलीनं सांगितलं पाहिजे आईला की हे बघ, ही गोष्ट होऊन आता 15-20 वर्ष झाली असतील. आता ती गोष्ट त्या व्यक्तीनं विसरून पण गेली असेल, तिने केव्हा काय बोलले असेल तुला. मग तू आजपर्यंत ती घेऊन का बसली आज? सोडून दे ना, माफ कर तिला. तिचं कर्म तिच्याबरोबर मन आणि सोडून दे. बघ किती तुला हलकं वाटेल बघ. आपण बोलतोय, येतोय, जातोय, सगळं होतंय, पण तुझ्या मनात तो एक विषय कायम असतोय, त्यामुळे तुलाच त्रास होतोय ना. त्याऐवजी तू जर ते सोडून दिलीस तर तूच निवांत होशील, तूच मनमोकळेपणे त्यांच्याशी बोलू शकशील, हे करशील. आणि ती गोष्ट होऊन बरीच वर्ष गेलं, काय आता त्यात फारसं हे नव्हतं, तू डोक्यात घेऊन बसल्यास. त्याऐवजी ती सोडून बघ, तुला किती छान वाटेल, रिलॅक्स वाटेल आणि तुलाच आनंदी वाटेल. असं एक जर बोललं तर कदाचित त्या आईनं जर ती मनापासून ऐकलं तर तिला पटू शकते आणि ती तशा पद्धतीने वागली तर तिला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे अशावेळी जर आता कसं होतं, मग अशावेळी मुली काय म्हणतात, नाही आईला कशाला सांगा, त्यांचं काहीतरी अगोदर झालेलं आहे भांडण, आपण कशाला त्यात पडा, सांगू नका उगाच, तिला काय पटणार नाही असं म्हणून गप्प बसतात. त्याऐवजी सॉफ्टली तुम्ही सांगा आणि सांगितल्यानंतर कदाचित चांगलं त्यातनं निघेल. आणि मुलींना किंवा मुलांना बोलायला जर दिलं पालकांनी पण, तर त्यांना पण त्यातनं अशा गोष्टी काहीतरी कळतील आणि त्यांनी पण जे मनात काही गोष्टींना एक पूर्वग्रह दूषित ठेवलेलं असतं ते त्यांना पण विसरायला बरं पडेल. एकंदरीत असे बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत असं घडू शकतं. त्यामुळं मुलांनी एक स्टेप पुढे घेतली पाहिजे की काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करा. भले तुमचं नाही ऐकणार, तुमच्या 10 गोष्टी सांगितल्या, 9 गोष्टी तुमच्या कचऱ्याच्या टोपलीत टाकतील, पण एक जरी गोष्ट ऐकली तर त्याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या आईवडिलांना होऊ शकतो. आणि पालकांनी सुद्धा त्यांना बोलू द्या, तुम्ही नाही ऐका त्यांच्या 10 गोष्टी, एखादी जर पटली तरच ऐका, पण बोलायला तरी द्या आणि ती ऐका. कदाचित त्यातनं एखादी पटेल, त्यांना पण छान वाटेल, आपण काहीतरी डिसिजन चांगले घेतोय, काहीतरी आपण विचार करतोय असं त्यांनाही वाटेल. अशा पद्धतीने एक चांगलं रिलेशन डेव्हलप होऊ शकतं. थँक्यू.